आता बातमी तिथे ठाण्यातून ठाणे घोडबंदर रोडवरील करपे कंपाऊंड जवळ सुरू असलेल्या खड्ड्यांच्या काँक्रिटीकरणामुळे महामार्गावर या ठिकाणी मोठी कोंडी झाली आहे। वाहतुकीची मोठी कोंडी या ठिकाणी झाली आहे। मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून हे दुरुस्तीचं काम सुरू आहे, मात्र तासनतास वाहनं एकाच जागेवरती अडकून पडलीत। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात। यामुळे आता वाहन चालक प्रचंड बेजार झालेत। त्यांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केलाय। ठाण्यातली ही सगळी बातमी आहे। ठाण्याच्या घोडबंदर रोडवरची ही सगळी दृश्य आपण पाहताय। मीरा भाईंदर हद्दीतील चैनागाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याला खड्डा पडल्यामुळे भाईंदर महानगरपालिकेकडून या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतलेले आहे। यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। सध्या या महामार्गावर उभा एकत्र पाहिलं तर 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती ही वाहतूक कोंडी गेलेली आहे। ठाणे घोडबंदर हद्दीपासून ते आता वसई फाटा या हद्दीपर्यंत ही वाहतूक कोंडी आलेली आहे। गुजरात लेनकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। तब्बल 5 ते 6 तासापासून ही वाहतूक कोंडी झाल्यामुळे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर ही वाहतूक कोंडी गेलेली आहे। यामुळे तासन तास जे आहे ते वाहनधारक जे आहे ते याच्यामध्ये कोलमडलेले आहेत। मनोज तांबे, साम टीव्ही न्यूज, वसई।